मी व्यवसायाने डॉक्टर असून एक छोटे क्लिनिक चालवत होतो. माझं क्लिनिक जवळच्या गल्लीतच होते. आज जरा उशीर झाला, नाहीतर मी रात्री 12 वाजेपर्यंत घरी परतत होतो. परंतु आज रात्रीचे 1 वाजले होते. मला एवढा उशीर बाहेर राहणे अजिबात आवडत नव्हते. मी लवकर बाकीच्या पेशंटला बघितलं आणि क्लिनिक बंद करून जसं मी बाहेर निघालो, तेव्हा माझ्यासमोर एक खूप सुंदर मुलगी उभी होती. मी तसा तर डॉक्टर होतो, परंतु मुलींच्या बाबतीत मी लगेचच बिघडत असायचो. महिला मला खूप आकर्षित करत असायच्या. मी स्वतः दिसायला खूपच आकर्षक होतो, माझं वय फार नव्हतं आणि मुली माझ्याकडे सहज आकर्षित होत होत्या. पण आज मला माझं हृदय बुडत आहे असं वाटलं, कारण ती मुलगी दिसायला खूपच सुंदर होती. ती अचानक माझ्याजवळ आली आणि आजूबाजूला बघून ती म्हणू लागली, "डॉक्टर साहेब, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे." मी तिच्याकडे पाहिलं आणि होकार देत म्हणालो, "तुम्हाला काय बोलायचं आहे?" मी खूप नम्रपणे बोलत होतो, कारण मला तिच्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता. आता तिला पाहून माझेही मन अस्वस्थ होऊ लागले. मला असं वाटत होतं की मी आता स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. ती मुलगी म्हणाली, "डॉक्टर साहेब, मी काही सामान्य बोलणार नाही. ही बाब माझ्या इज्जतीशी निगडीत आहे." मी तिला आश्वासन दिले, "तुमच्या इज्जतीला धक्का लागणार नाही आणि हे प्रकरण कुठेही बाहेर जाणार नाही. तुम्ही तुमची गोष्ट मोकळ्या मनाने मला सांगू शकता." आधीच रात्रीचे 1 वाजले होते. मला घरी जायचे होते, पण तिथे कोणते लोक आहेत ते मला माहीत नव्हते. पण मला माहीत नाही, अशी कोणती शक्ती होती जी मला तिथे थांबून ठेवत होती. ती मुलगी माझ्याजवळ आली आणि म्हणाली, "डॉक्टर साहेब, मला माहीत आहे की तुम्ही खूप चांगले व्यक्ती आहात. मी तुमच्याबद्दल खूप चांगल्या गोष्टी ऐकल्या आहेत. तुम्ही अनेकांवर मोफत उपचारही करता. मला तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. खरं तर, माझ्या लग्नाला काही आठवडेच उरले आहेत, पण मी माझे कुमारीपण गमावले आहे. मी कबूल करते की मुलींसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री मी कुमारी नाही, हे माझ्या पतीला कळल्यावर दुसऱ्याच दिवशी तो मला घटस्फोट देईल. मला घटस्फोटाच्या डोंगरडागावर माझं आयुष्य जगायचं नाही. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे की तुम्ही काहीही करून माझे कुमारीपण परत आणून द्या." मी देखील थोडा रंगीन माणूस होतो आणि त्या मुलीने मला तिच्याकडे पूर्णपणे आकर्षित केले होते. जेव्हा तिने मला सांगितले की तिने तिचे कौमार्य गमावले आहे, तेव्हा मी समजून गेलो की माझे काम येथे होऊ शकते. जर मी तिचे कौमार्य परत आणले, तर त्या बदल्यात ती मला तिच्यासोबतचे काही क्षण तरी देऊ शकेल. माझ्या मनात बरंच काही चालू होतं. मी लगेच तिला धीर दिला, "टेन्शन घेऊ नका आणि घाबरून जाण्याची तर काहीच गरज नाही. तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. मी कोणत्याही किमतीत तुमच्यावर उपचार करीन. अवघ्या काही दिवसात तुमचं कौमार्य परत येईल आणि तुमचा नवरा तुम्हाला घटस्फोट देणार नाही." हे माझे म्हणणे ऐकून ती मुलगी अचानक खूप आनंदी झाली आणि लगेच माझ्यासोबत दवाखान्यात दाखल झाली. माझे हृदय जोरात धडधडू लागले. तिचा आवाज माझ्या कानात घुमत होता आणि मला भीतीही वाटत होती की जर मला या अवस्थेत कोणी पाहिलं तर माझी बदनामी होईल. मला या परिसरात खूप आदर होता. लोक माझ्याबद्दल खूप चांगले विचार करत होते. मी केलेले उपचार लोकांना फायदा पोहोचवत होते आणि लोक मला खूप पसंतही करत होते. ती मुलगी क्लिनिकच्या आत येऊन एका जागी गपचूप बसली. मला आश्चर्य वाटले होते की तिने येण्यासाठी रात्रीची वेळ का निवडली. ती खूप सुंदर होती, पण तिला इथे येऊन अजिबात भीती वाटत नव्हती. शेवटी ती कोणत्या उद्देशाने आली होती आणि तिच्यासोबत कोणीही नव्हते, या गोष्टी मला विचार करायला भाग पाडत होत्या. हे खरे आहे की जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष दोघेच असतात तेव्हा त्यांच्यामध्ये तिसरा सैतान असतो. आणि यावेळी त्या सैतानाने माझ्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले होते. मला ही संधी गमवायची नव्हती. मी तिच्या जवळ जाऊन बसलो आणि तिच्याशी बोलू लागलो. मी तिला विचारले, "तुम्ही तुमचं कुमारीपण कसं गमावलं?" ती म्हणू लागली, "लग्नाआधी माझा एक प्रियकर होता. आम्ही दोघे लग्नाआधीच खूप पुढे गेलो होतो. त्याच्याशी माझे संबंध निर्माण झाले होते. पण जेव्हा लग्नाची वेळ आली, तेव्हा त्या हरामखोराने लग्नाला नकार दिला आणि उलट त्याने मला चारित्र्यहीन म्हणून सोडून दिले. आणि अचानक माझ्या लग्नासाठी खूप चांगले मागणे येऊ लागले. मला समजत नव्हते की माझ्यासोबत काय होत आहे. त्या दिवसातच माझ्यासाठी एक खूप चांगले मागणे आले, जे माझ्या आई-वडिलांनी कोणताही संकोच न करता स्वीकारले आणि माझं लग्न त्या व्यक्तीशी ठरवलं. आता मला काळजी वाटत होती, त्याला ही गोष्ट समजेल का?
आता मला या गोष्टीची भीती वाटत होती की जर त्याला कळलं की माझं कौमार्य आधीच संपलं आहे, तेव्हा त्याला मला देण्यासाठी एक सेकंदही लागणार नाही. पण मला माझं आयुष्य असं उद्ध्वस्त होऊ द्यायचं नाही. ती मुलगी नजर खाली करून मला स्वतःबद्दल सगळं सांगत होती. मी काही बोलण्याआधीच ती मला म्हणाली, मी तुम्हाला दाखवू शकते की मी माझं कौमार्य कसं गमावलं आहे. माझे डोळे अचानक चमकले, कारण मला माझा उद्देश पूर्ण होताना दिसत होता. मला तिच्या कथेत थोडाही रस नव्हता. मी फक्त एक संधी शोधत होतो. जसे त्या मुलीने कपडे बाजूला केले, तेव्हा मला धक्काच बसला, कारण ती मुलगी तर माझ्यासोबत काहीतरी दुसरं करण्याचा प्लॅन बनवत होती. तिने कपडे काढताच मी पूर्णपणे उद्ध्वस्त झालो. त्या मुलीने माझ्यासोबत काय केलं ते मला समजलंच नाही. मला फक्त तिच्याशी संबंध ठेवायचे होते. मला माझा चुकीचा हेतू पूर्ण करायचा होता. पण आज देवाने मला या सर्व गोष्टीचं उत्तर दिलं. पण मला ती मुलगी कोण होती हे समजतच नव्हतं. ती कुठून आली होती हे सुद्धा मला माहीत नव्हतं. परंतु तिने माझी इज्जत मात्र केली होती. मला त्या मुलीचा बदला घ्यायचा होता, पण माझ्या मनात एक दोष होता. मला तिच्याशी संबंध ठेवायचे होते, परंतु मी तिला आतापर्यंत स्पर्शसुद्धा केला नव्हता. तरीसुद्धा तिने माझ्यासोबत असे काही केले होते, त्यामुळे मी कोणालाच काही सांगण्याच्या लायक राहिलो नव्हतो. एवढ्या वर्षांपासून त्या वस्तीमध्ये मी इज्जत कमावली होती, ती सर्व आता धुळीस मिळाली होती. आता आदरणीय समजल्या जाणाऱ्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल फक्त द्वेष उरला होता. माझी बदनामी सर्वत्र पसरली होती, आणि ज्या आदरणीय लोकांसोबत मी उठता बसत होतो, त्यांच्यापर्यंत या सर्व गोष्टी पोहोचल्या होत्या. त्यामुळे माझी इज्जत पूर्णपणे संपली होती, आणि मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलो नव्हतो. जेव्हा ती मुलगी माझ्याजवळ आली आणि मला काहीतरी सांगू लागली, तेव्हा अचानकपणे ती मोठमोठ्याने ओरडू लागली. तिच्या अशा कृतीने मी खूप घाबरलो होतो आणि तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागलो. मी आतापर्यंत तिच्याजवळ बसून तिच्या सर्व गोष्टी ऐकत होतो, पण त्या क्षणी मी घाबरून माझी जागा सोडून तिच्यापासून दूर जाऊन बसलो. त्यावेळी माझे डोके अजिबात काम करत नव्हते. ती मुलगी सतत मोठमोठ्याने ओरडत होती. तिच्या अशा आवाजाने मी खूप घाबरलो होतो. मला समजत नव्हते की अचानक तिला असं काय झालं. मी भीतीपोटी एका कोपऱ्यात जाऊन उभा राहिलो. तिचा आवाज एवढा मोठा होता की आजूबाजूचे लोक लगेच धावत पळत माझ्या क्लिनिकमध्ये आले. असे काय झाले आहे म्हणून एका महिलेच्या ओरडण्याचा आवाज येत आहे हे पाहण्यासाठी. जेव्हा काही पुरुष माझ्या क्लिनिकमध्ये आले, तेव्हा ती महिला लगेच त्यांच्या मागे जाऊन लपली आणि रडतच म्हणाली, हा माणूस माझ्या इज्जतीवर हात टाकत होता. मी तर इथे फक्त औषध घेण्यासाठी आले होते, परंतु ह्या माणसाने माझ्याबरोबर चुकीचं करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तर मला समजत नव्हतं की अचानकपणे माझ्यासोबत हे काय घडत आहे. मी तर गपचूप उभा होतो, पण आतून खूपच घाबरलो होतो. त्यामुळे माझे हातपाय थरथर कापत होते, कारण मला माहीतच होते की लोकांच्या नजरेमध्ये माझे चारित्र्य खूप चांगले होते. परंतु ही महिला सर्वांसमोर मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यातच एक माणूस रागाने म्हणाला, मी अगोदरच सांगितले होते की या माणसाला आपल्या वस्तीतून लगेच बाहेर काढायला हवे. याचा हेतू आपल्या महिलांसाठी ठीक नाही आहे. परंतु माझे बोलणे कोणीच ऐकले नाही, आणि आज बघा, या माणसाने एका निष्पाप मुलीच्या इज्जतीवर हात टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ती मुलगी अजून जोरात रडायला लागली आणि म्हणाली, या माणसाने माझी इज्जत पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. आता मी कोणाच्याही लायक राहिलेले नाही. 1 आठवड्यानंतर माझं लग्न आहे, आणि या माणसाने मला कुठे तोंड दाखवण्याच्या लायक ठेवलेली नाही. एवढं बोलून ती पुन्हा जोरजोरात रडू लागली होती. ती एवढ्या जोरजोरात रडत होती की मला असे वाटत होते की मी माझ्या जागी उभा आहे, त्याच जागी जमिनीत गाडला जात आहे. तेवढ्यातच एक माणूस रागातच माझ्याकडे येऊ लागला. तेव्हा मी खूपच गोंधळून गेलो, तरीही मी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करू लागलो. परंतु तो माणूस खूपच शक्तिशाली होता. आता तर अजून 1-2 लोक सुद्धा त्या माणसाबरोबर आले होते, आणि ते सर्व माझ्यावर तुटून पडले होते. मला समजत नव्हते की मी असे काय केले आहे, ज्यामुळे माझ्यासोबत हे सर्व होत होते. माझ्या मनामध्ये त्या मुलीविषयी चुकीचा विचार नक्कीच आला होता, पण मी तिच्यासोबत काही चुकीचं केलं नव्हतं. त्या लोकांनी मला पकडून माझ्या क्लिनिकमधून धक्का देत बाहेर काढले आणि मला गल्लीच्या मधोमध घेऊन गेले. तेव्हा लोक आपल्या घरातून बाहेर डोकावून पाहत होते की अचानक असे काय झाले. परंतु कोणीच मला वाचवण्यासाठी आलं नाही. ते लोक अजिबात थांबण्याचे नाव घेत नव्हते.
जेव्हा त्या मुलीने पाहिलं की मी निस्तेज होऊन जमिनीवर पडलो आहे, तेव्हा ती लगेच माझ्याजवळ आली आणि त्या लोकांना म्हणाली, आता बस झाले. या माणसाला सोडून द्या. याने माझ्यासोबत जे काही वाईट काम केले आहे, त्याची शिक्षा त्याला मिळेलच. पण मी निर्णय घेतला आहे की मी याच्याबरोबर लग्न करेन, कारण आता माझ्यासोबत कोणीच लग्न करणार नाही. हे ऐकल्याबरोबर मला प्रचंड राग आला. मी अगोदरच एवढा मार खाल्ला होता, तरीसुद्धा माझ्यात एवढी ताकद होती की मी आता त्या मुलीचा सामना करू शकत होतो. मी लगेचच जागेवरून उठलो आणि रागातच म्हणालो, मी काहीही करेन, पण तुझ्यासारख्या चारित्र्यहीन महिलेसोबत लग्न करणार नाही. ही महिला तिचे कुमारीपण गमावल्यामुळे माझ्याकडे आली होती, कारण मी हिच्यावर उपचार करावे. परंतु मला हे माहीत नव्हते की ही माझ्यावरच आरोप करून माझी इज्जत मातीमोल करेल. त्यामुळे मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हिच्यासोबत लग्न करणार नाही. तेव्हा एका वयोवृद्ध माणसाने त्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, बाळा, तुला खरंच या माणसासोबत लग्न करायचं आहे का? ती मुलगी रडतच म्हणाली, हो काका, मी या माणसासोबत लग्न करू इच्छित आहे, कारण आता माझ्यासोबत कोणीच लग्न करणार नाही. मी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. 1 आठवड्यानंतर माझं लग्न होतं, परंतु आता मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलेली नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की माझं लग्न या माणसाबरोबर करून द्या, जेणेकरून माझं आयुष्य चांगलं होईल. तिचं असं बोलणं ऐकल्याबरोबर सर्व लोक तिचे बोलणे मान्य करतात आणि माझ्याकडे पाहत म्हणतात, जर तुला तुझं आयुष्य प्रिय असेल, तर गपचूप या मुलीबरोबर लग्न कर. नाहीतर आम्ही तुला तुझं आयुष्य शांततेत जगू देणार नाही. तुला चौकात उभा करून बेइज्जत करू आणि त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देऊ. ते लोक मला उघडपणे धमकी देत होते. परंतु मी सुद्धा छाटीकपणे त्यांना सांगितले, जे करायचं आहे ते करा. मी काही चुकीचं केलेलं नाही आणि मी तुम्हाला पुन्हा छाटीकपणे सांगतो की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये या मुलीबरोबर लग्न नाही करणार. हिने मला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही आणि उलट माझ्यावरच खोटे आरोप करत आहे. पण मी तर काहीच केलेलं नाही. तेवढ्यातच एका माणसाने माझी कॉलर पकडली आणि म्हणाला, तुला तुझं आयुष्य प्रिय नाही आहे का? जर नसेल, तर ठीक आहे. मग त्याने त्याच्या जवळची बंदूक बाहेर काढली आणि माझ्या डोक्यावर लागली आणि तो रागाने म्हणाला, तुला या मुलीशी कोणत्याही किमतीत लग्न करावेच लागेल. आज जर तू तिच्याशी लग्न केलं नाहीस, तर माझ्यावर विश्वास ठेव, हा दिवस तुझा शेवटचा दिवस असेल. तिथे उपस्थित सर्वजण प्रचंड संतापले होते. मला समजत होते की आता माझ्यासोबत खूप वाईट घडणार आहे. त्यामुळे शेवटी मी परिस्थितीसमोर हार मानली आणि काहीच वेळात माझे त्या मुलीबरोबर लग्न करून देण्यात आले. जसे लग्न झाले, तसे ती मुलगी लगेच तिथून निघून गेली आणि मी मात्र तिथेच डोकं पकडून बसलो. मी विचार करत होतो की हे सर्व माझ्यासोबत काय झाले आहे. काही वेळापूर्वी मी आपल्या घरी परत जाण्यासाठी निघालो होतो, परंतु आता माझं आयुष्यच बदलले होते. तरीही मी मनाशी पक्के ठरवले होते की या महिलेबरोबर आपण आपलं आयुष्य अजिबात घालवायचं नाही. मी स्वतःचं मन मजबूत केलं आणि माझ्या मनाप्रमाणे एक प्लॅन बनवला. त्यानंतर मी माझं क्लिनिक बाहेरून बंद केलं आणि घराकडे जाण्यासाठी निघालो. परंतु अजून सुद्धा मला ही गोष्ट समजत नव्हती की त्या मुलीने माझ्यासोबत असे का केले. असे करण्यामागे तिचा नक्की काय हेतू होता. पण मला इतका राग आला होता की मी काहीही चौकशी केली नाही. खरं तर त्याच रात्री मी तिथून दुसऱ्या ठिकाणी गेलो आणि कोणाला समजलं सुद्धा नाही. आता मी कोणत्या तरी नवीन जागी जाऊन माझं नवीन क्लिनिक सुरू करणार होतो. तसे तर माझ्या मनात अगोदरपासूनच दुसऱ्या जागी क्लिनिक सुरू करण्याचा विचार होता. परंतु जेव्हा मला एवढी मोठी संधी मिळाली, तेव्हा मी कोणताही विचार न करता आणि वेळ वाया न घालवता स्वतःला परिस्थितीच्या स्वाधीन केले आणि तिथून निघून गेलो. मला नाही माहीत की त्या मुलीसोबत पुढे काय झाले, पुन्हा ती आली की नाही. परंतु आता मला कोणत्याही अडचणीत पडायचे नव्हते. म्हणूनच मी खूप दूर गेलो. खूप दूर जाऊन नव्या आयुष्याची सुरुवात केल्यावर वेळ निघून जाऊ लागली आणि ती आपल्या गतीने जात होती. मी जिथे माझे नवीन क्लिनिक उघडले, तिथील लोक मला अजिबात ओळखत नव्हते. त्यामुळे सर्वजण मला खूप इज्जत देत होते. परंतु त्या घटनेनंतर मी एक गोष्ट नक्की शिकलो, ती म्हणजे कोणत्याही महिलेवर आंधळा विश्वास ठेवायला नको. कोणत्याही महिलेला एवढा अधिकार द्यायला नको की ती आपलं आयुष्य उद्ध्वस्त करेल. मी आता नवीन जागी आल्यानंतर रात्री 11 वाजता माझं क्लिनिक बंद करत असायचो, कारण कोणत्याही प्रकारे कुणीही माझ्यावर चुकीचा आरोप करायला नको. अशीच वेळ निघून जात होती.
परंतु तरीसुद्धा माझ्या लग्नाला हजर असलेली ती मुलगी अनेकदा माझ्या मनात येत असे. मला आश्चर्य वाटत होते की तिने माझ्याशी असे का केले, माझी एवढ्या वर्षांची इज्जत तिने मातीमोल का केली होती, आणि माझ्यासोबत असे का झाले. परंतु जे व्हायचे असते ते होतच असते. त्यामुळे मी माझ्या मनाला समजावून मजबूत केले होते. आता माझे वय झाले होते. माझ्या घराच्या बाजूला राहणारे जे शेजारी राहत होते त्यांच्याबरोबर माझी चांगली ओळख झाली होती. ती खूपच चांगली आणि प्रेमळ माणसे होती. ते लोक माझी खूप काळजी घेत असायचे. परंतु त्या दोघा नवरा बायकोने ठरवले होते की काहीही झाले तरी माझं लग्न करून द्यायचे. जेव्हा त्यांनी याविषयी माझ्याबरोबर बोलणे केले तेव्हा मी हसतच त्यांना नकार दिला आणि म्हणालो, आता फक्त मला माझ्या करिअरवर लक्ष द्यायचं आहे. मला लग्नाच्या बंधनात अडकायचं नाही. परंतु माझ्या शेजारी राहणारे काका काकी दोघेही खूप हट करत होते. ते म्हणत होते, आम्ही तुझं लग्न करूनच थांबू. परंतु मी लग्नासाठी अजिबात तयार नव्हतो. असे असताना सुद्धा त्यांनी सतत मला समजवण्याचा प्रयत्न केला. शेवटी मी हे सर्व प्रकरण त्यांच्यावर सोडून दिले आणि म्हणालो, तुम्ही जी मुलगी पसंत कराल त्या मुलीबरोबर मी लग्न करेन. जेव्हा मी त्या भागात गेलो होतो तेव्हा मी पूर्णपणे नवीन होतो. तेव्हापासून त्या नवऱ्या बायकोने माझी साथ दिली होती. त्यामुळेच मी त्या नवीन भागात टिकून राहिलो होतो. अशातच एक दिवस ते मला म्हणाले, त्यांच्या नजरेत एक मुलगी आहे जी दिसायला खूप सुंदर आहे, परंतु तिला कोणाचाही आधार नाही. फक्त तिची एक वयोवृद्ध आई आहे आणि ती मुलगी आपल्या आईसोबत राहते. जर तुझी इच्छा असेल तर आम्ही त्या मुलीबरोबर तुझी भेट घडून देऊ. तेव्हा मी मनातल्या मनात विचार केला, त्या मुलीला भेटून काय बोलायचे. हे लोक म्हणत आहेत की ती मुलगी सुंदर आहे आणि तिचा स्वभाव चांगला आहे, म्हणजे नक्कीच ती मुलगी चांगली असेल. त्यामुळे अशा मुलीबरोबर लग्न करण्यासाठी काहीच हरकत नाही. म्हणून मी त्या नवरा बायकोला पुन्हा एकदा सांगितले, तुम्ही जी मुलगी पसंत कराल ती मला मान्य असेल. मग पाहता पाहता 1 महिन्याच्या आतच त्या दोघांनी माझं लग्न खूपच धुमधडाक्यात त्या मुलीसोबत करून दिले. परंतु अजूनपर्यंत मी त्या मुलीचा चेहरा पाहिला नव्हता. जेव्हा मी सुहागरात्रीच्या दिवशी रूममध्ये पोहोचलो आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा पदर बाजूला केला तेव्हा माझ्यासमोर दुसरी तिसरी कोणी नसून तीच माझ्या जुन्या क्लिनिकमधील मुलगी बसली होती, जिने काही वर्षांपूर्वी माझं आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त केलं होतं. त्या मुलीने मला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणतीच कमी सोडली नव्हती. तिचा चेहरा पाहिल्याबरोबर मी तिच्यापासून दूर झालो. जर मी तिला स्पर्श केला तर मला खूप मोठा आजार होईल. अशा प्रकारे मी त्या मुलीपासून दूर झाल्यामुळे ती मुलगी घाबरली, कारण तिला माहीत होते की मी कोण आहे. त्यावेळी मला प्रचंड राग आला होता. मी रागानेच तिच्याकडे पाहत अगदी मोठ्या आवाजात म्हणालो, याचा अर्थ माझं लग्न पुन्हा एकदा तुझ्याच बरोबर झालं आहे. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या पलंगावर सजून बसण्याची. आता ती मुलगी भीतीने थरथर कापत होती, कारण तिला माहीत होते आता वाचणे खूप कठीण आहे. मी रागातच तिला पुढे म्हणालो, त्यावेळी माझा नाईलाज होता. जीवाच्या भीतीपोटी मला तुझा स्वीकार करावा लागला होता. पण आता मी लाचार नाही. सकाळ होताच मी तुला घटस्फोट देईन आणि तुला माझ्या आयुष्यातून हाकलून देईन. मला तुझ्यासारख्या अविचारी स्त्रीबरोबर माझं आयुष्य बर्बाद करायचं नाही. एवढं बोलून मी जेव्हा रूममधून बाहेर जाऊ लागलो तेव्हा तिने माझे पाय पकडले आणि माझी माफी मागत म्हणाली, मला माफ करा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्यावर केलेले खोटे आरोप मी पूर्णपणे पुसून टाकले आहेत. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही निघून गेल्यानंतर मी स्वतः माझ्या विवेकबुद्धीच्या चौकटीत उभी होते आणि मला खूप विचित्र वाटत होते. जेव्हा तुम्ही तो परिसर सोडला तेव्हा मी लगेच सर्वांसमोर जाऊन जे सत्य होते ते सांगितले की मी तिथे फक्त माझ्यावर उपचार करून घेण्यासाठी आली होती आणि मी तुम्हाला विनाकारण बदनाम केले होते. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, मी या सर्व गोष्टी फक्त पैशासाठी केल्या होत्या. ती आता जे काही बोलत होती ते ऐकून माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता की ती मुलगी नक्की काय बोलत आहे. म्हणून मी तिला पुन्हा एकदा विचारले, मला काही समजलं नाही. मला बदनाम करून तुला काय मिळाले. तेव्हा ती म्हणाली, मी माझ्या वयोवृद्ध आईसोबत आपल्या घरामध्ये राहत होती. एक दिवस अशीच बसलेली असताना एक माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने मला एक ऑफर दिली. तो माणूस म्हणाला, जर मी तुम्हाला बदनाम केले तर त्या बदलात तो मला खूप मोठी रक्कम देईल. तेव्हा मी लगेच तिला विचारले, तो माणूस कोण होता जो तुझ्याकडे आला होता. त्यावर ती म्हणाली, त्याचे नाव दीपेंद्र होते. मग ती म्हणाली,
दीपेंद्र म्हणत होता, त्याचे तुमच्याबरोबर वैर आहे, म्हणूनच त्याला सर्वांसमोर तुम्हाला बदनाम करायचे होते. मी शांत झालो आणि विचार करू लागलो, शेवटी हा दीपेंद्र कोण आहे, ज्याला माझे आयुष्य बर्बाद करायचे होते? तेवढ्यातच माझ्या डोळ्यासमोर एक चित्र आले. दीपेंद्र म्हणजे माझ्या काकांचा मुलगा होता. परंतु नेहमी तो माझी स्वतःबरोबर तुलना करून माझ्या प्रगतीवर जळत असायचा. पण मला हे माहीत नव्हते की एक कुटुंब असून सुद्धा तो माझ्यासोबत एक घाणेरडं कृत्य करू शकेल. ती मुलगी पुढे म्हणाली, मी दीपेंद्रने सांगितल्याप्रमाणे त्याचे काम तर केले, परंतु त्यानंतर मला असे जाणू लागले की मी जिवंतपणे स्वतःला मारले आहे आणि एका माणसाला जिवंतपणे मरण यातना दिल्या आहेत. त्याचे मला खूप दुःख झाले. म्हणून तुम्ही गेल्यानंतर मी त्या वस्तीतील लोकांसमोर गेली आणि त्यांना सर्व सत्य सांगितले. जेव्हा त्या लोकांना सर्व सत्य समजले, तेव्हा त्या लोकांनी मला आणि माझ्या आईला खूप शिव्या दिल्या आणि आम्हाला त्या वस्तीतून हाकलून दिले. त्यानंतर मी तुम्हाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु तुम्ही मला कुठेही सापडला नाहीत. मला माफ करा. केलेल्या वाईट कामाची शिक्षा मी भोगत आहे. मला तसे करायला नको होते, पण आता खरंच मला मी केलेल्या वाईट कामाचा पश्चाताप होत आहे. त्या मुलीचे एवढे सारे बोलणे ऐकल्यानंतर आता मी विचारात पडलो होतो की मी हिला काय उत्तर देऊ. ती पुढे म्हणाली, जर तुम्ही मला घटस्फोट दिला, तर माझी वयोवृद्ध आई हा धक्का सहन करू शकणार नाही. ती मरून जाईल. म्हणून माझी तुम्हाला एकच विनंती आहे, मी गपचूप तुमच्या घरामध्ये राहून तुमची सेवा करेन, परंतु देवासाठी तुम्ही मला तुमच्या आयुष्यातून वेगळे करू नका. आता मला समजत नव्हते की मी काय करू. मी शांतपणे तिचं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि रूममधून बाहेर गेलो. वेळ अशीच निघून गेली. ती मुलगी हळूहळू माझ्या घरामध्ये तिची जागा बनवत होती. परंतु मला त्या मुलीबरोबर काहीच घेणं देणं नव्हतं. जेव्हा केव्हा ती माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असायची, तेव्हा मी तिच्यावर ओरडून तिला दूर करत असायचो. परंतु शेवटी मी सुद्धा एक पुरुष होतो ना, त्यामुळे कधीपर्यंत मी माझ्या बायकोपासून दूर राहू शकत होतो. ती मुलगी तर दिसायला सुंदरच होती, त्यासोबतच तिचं मन सुद्धा खूप पवित्र होते. तिने काही दिवसातच आपल्या अस्तित्वाने माझ्या घरामध्ये एक नवचैतन्य निर्माण केलं होतं. तिने माझ्या निर्जीव घराला तिच्या अस्तित्वाने सुगंध दिला आणि हळूहळू मला स्वतःकडे आकर्षित केले. तिचा दयाळूपणा आणि चांगला स्वभाव, त्यामुळे तिने काही दिवसातच माझं घर नंदनवनात बदलले आणि मी माझा भूतकाळ विसरून वर्तमानाकडे निघालो. मित्रांनो, मी त्या मुलीचा स्वीकार करून योग्य केले की मी त्या मुलीला घटस्फोट द्यायला हवा होता? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन कथांसह. धन्यवाद.